नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या बंडखोरीमुळे महायुतीमध्ये पेच. गोकुळ गीतेंना मनवण्याचे महायुतीकडून प्रयत्न सुरू. गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यामध्ये बैठक होणार. गोकुळ गीतेंना भेटून पाठिंब्यासाठी विनंती करणार. मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. तर गीतेंनी आमच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा द्यावा, उदय सामंत यांचं आवाहन. नाशिकमध्ये गोकुळ गीतेंकडून प्रचाराला सुरुवात. महायुतीच्या नेत्यांनी बोलावलं तर जाईन पण माघार घेणार नाही. आता माघारीचा विषय संपला. गोकुळ गीते यांची ठाम भूमिका. कुणाल दराडेंनी काहीही वक्तव्य केलं नसल्याचं स्पष्ट केलंय. गोकुळ गीतेंचा गैरसमज दूर करणार. संध्याकाळपर्यंत सकारात्मक निर्णय होईल, उदय सामंतांकडून विश्वास व्यक्त. ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टीनंतर बाळ माने भाजपात प्रवेश करण्याची शक्यता. बाळ माने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार. सूत्रांची माहिती. येत्या काही दिवसातच बाळ मानेंचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता. जळगावात भाजपविरोधात शिवसेनेच्या रेश्मा काळेंची बंडखोरी. निवडणूक जिंकेल किंवा हरेन पण माघार घेणार नाही. कुणालाही पाठिंबा देणार नाही, रेश्मा काळेंची भूमिका. काँग्रेस उमेदवार शैलेश अग्रवाल यांचं पक्षातनं निलंबन. विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेतल्यामुळे कारवाई. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या आदेशानंतर निलंबन. सोलापुरात महाविकास आघाडीत फूट. उत्तम जानकरांचा स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराला विरोध. मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा आमचा निर्णय, जानकरांची माहिती. मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. 34 व्यक्तींच्या वारसदारांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत. सरकारकडून 3,40,00,000 रुपये मंजूर. पुण्याच्या स्वारगेटमधील ईसीएफ स्टडी सेंटरवरती मनसेची धाड. विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याचा मनसेचा आरोप. परवानगी नसतानाही क्लास चालवले जात असल्याचा दावा.